राधिका रडू नकोस तू. आई तू का रडते यार? अथर्वा चल बाळा आपण आज जाऊया, चॉकलेट देते मी तुला. हा चल चल चल. राधिका वेडेपणा केलास ना तू. तो चांगला जात होता तर जाऊ द्यायचा, अडवलं कशाला? खूप अरेरावी आहे तो. 2-4 वेळा ठेच लागली असती ना बरोबर भानावर आला असता. परत आला असता तुझ्याचकडे. राधिका मला असं वाटतं की ते दोघं मुद्दाम ठरवून बोलत होते. त्यांचा प्लॅन आधीच ठरलेला होता. तुला सगळ्यांसमोर खजील करायचं होतं त्यांना. आता ठीक आहे, जाऊ दे, झालं गेलं ते. रेवती आता नको बोलू जास्त, उगाच तिला त्रास होईल. कुणाच्या बोलण्याने काय होणार आहे नानाजी? इथे तर आपलं माणूसच आपलं नाही राहिलं. इतके दिवस मी आशा बाळगून होते, यांच्याशिवाय त्या घराला काय अर्थ आहे? मी हरले नानाजी. राधिका आधी रडणं बंद कर. हे बघ तू रडलीस तर त्यांना आनंद होईल. अशी खचून जाऊ नकोस तू. नाही रेवती, मी खचले नाहीये, पण दुःख तर होणारच ना. पण आता मी ठरवलंय, जोवर हे मला मानानं नेत नाहीत ना तोवर मी तिथं जाणार. चालेल ना नानाजी? न चालायला झालंय काय? राहा ना, राहा. हो चालणारच आहे, इथंच राहणार आहे ती. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, त्या लोकांनी कुटील पद्धतीने तुला संकटात टाकलं आणि आमच्याच घरातल्या लोकांनी त्याच्या वागण्याला खतपाणी घातलं. आणि बघ राधिके, तू काही उपरी नाहीस आणि मी तुला सांगतो, लवकरच तू तुझ्या घरी जाशील. मलाही खात्री आहे नानाजी, एक दिवस असं येईलच. शाबास, हिम्मत हरू नकोस. आम्ही आहोत ना. काका, राधिका जिंकलीस ना, अभिनंदन तुझा. थँक्यू काका. घ्या कामत साहेब, तुमचे पैसे मोजून घ्या. मोजून? हो, लाजवताय का? धंदा जरी चालत नसला ना तरी माणसाची पारख आहे अजून मला. अरे हे काय सांगायला हवं का? इतक्या वर्षांचा अनुभव आहे हॉटेल व्यवसाय मधला तुमचा. मी जेव्हा फूड आणि ड्रग्ज मध्ये नोकरीला होतो तेव्हा चव आणि क्वालिटी या दोन्ही बाबतीत तुमचं हॉटेल वा एकदम उत्तम. मला वाटतं मीच रिकमेंड केलं होतं A+ श्रेणीसाठी. हा छान चाललं होतं सगळं, पण मग हे काय अचानक असं झालं? तुम्ही म्हणालात ना नाना, तेच. क्वालिटी अजूनही उत्तम आहे, पण चव बिघडली आहे. म्हणजे आता बिघडली म्हणण्यापेक्षा लोकांच्या जिभेची चव बदलली आहे असंच म्हणावं लागेल. काय पोहे, वडापाव, मेदूवडा, इडली याची जागा आता बर्गर, पिझ्झानी कधी घेतली कळलंच नाही. हो, आमच्या हॉटेलमध्ये येतात, लोणच्याच्या जागी मेयोनीज मागतात. हो, चक्क महाराष्ट्रीयन हॉटेलला येऊन लोक चक्क शेजवान चटणीची मागणी करतात. आता काय बोलावं यांना? शिवाय काय बरं का नाना, आधीचे आचारी सुद्धा आता राहिले नाहीत, सगळे गेले सोडून. कधी कधी असं वाटतं ना
हे हॉटेल बंदच करावं. अहो काय काहीतरीच काय बोलताय तुम्ही? अहो, इतक्या वर्षांपासून चाललेला तुमचा हा व्यवसाय असा अचानक कसा काय बंद करणार? एकदम बरोबर बोलून राहिले नानाजी. नाही म्हणजे माफ करा, मला काही तुमच्या व्यवसायातलं कळत नाही, पण स्वयंपाकाबद्दल थोडी माहिती आहे म्हणून बोलून राहिले. चालेल ना नानाजी? बोल 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 राधिके. कामत साहेब आपलेच आहेत. बरं का कामत साहेब, ही आमची राधिका अत्यंत सुंदर आणि चवदार स्वयंपाक करते एकदम. अहो कामत काका, नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थाची सर त्या पिझ्झा आणि बर्गरला कधीच येणार नाही. माझ्याकडे काही मी बनवलेले मसाले तुमच्या हॉटेलमधल्या पदार्थांमध्ये वापरून बघा, नक्की पदार्थ बढिया होऊन जातील. एकदा वापरा आणि मला सांगा, तुमचं हॉटेल पुन्हा जोरदार चालायला लागेल. खात्री आहे मला. आणतेच मी मसाला. राधिका म्हणते ना, म्हणजे 100% जेवणाची चव बदलणार. पण तुझी ना बिंडोक बायको डोक्यातनच जात नाहीये माझ्या. अगं स्वयंपाक येतो म्हणून तोंड देतं यार वुमन ऑफ द इयर. आणि अशा कित्येक मुली आहेत की ज्या स्वयंपाक करत नाहीत पण त्यांनी खूप काहीतरी बेटर अचीव्ह केलंय लाईफ मध्ये. स्वयंपाक नाही येणं काही मोठी गोष्ट नाहीये. अगं बच्चा आता जाऊ दे ना, तुला माहितीये ना ती बावळट आहे, बिंडोक आहे, अक्कल नाहीये तिला. अरे तीच म्हणून काय, ते जजेस कोण आणले होते तेही तसेच होते. ते काय किचनचे रिलेटेड काय प्रश्न विचारत होते, इमोशनल लेवलचे विचारत होते, सगळे इम्प्रॅक्टिकल क्वेश्चन्स होते. आणि ही काय फालतू उत्तर देत होती यार. सगळं अनफेअर होतं ते खूप. यु नो व्हॉट, मला तर वाटतं ना तिने सगळं मॅनेज केलं असणार. एक सेकंड, ती स्वतःला नाही मॅनेज करू शकत, त्या जजेसना काय मॅनेज करणार? दॅट्स ट्रू. बट यु नो व्हॉट, मला बदला घ्यायचा आहे तिचा. मला ना त्या म्हातारीच्या घरातून काढायचं आहे तिला बाहेर. बच्चा, तुझी सुई त्या राधिका भोवतीच का अडकली आहे? आता झालं ते विसरून जा ना, फॉरगेट इट. असं कसं विसरू यार, तिने मला सगळ्यांसमोर इन्सल्ट केलंय. मी नाही विसरणार आहे काहीच. शी विल हॅव टू पे फॉर इट. हे बघ बच्चा, आता प्लीज रागाच्या भरात ना परत काहीतरी वेगळी पैज लावू नकोस. झालं तेवढं पुरे झालं. बट कॅरी, तू एक काम करत जा ना, तू माझ्या बरोबर रोज ऑफिसला चल ना, म्हणजे प्रॉब्लेमच मिटला. हा यार ते तर बरंच होईल, पण आज मीटिंग आहे ऑफिसची म्हणून घेऊन चाललायस तुम्हाला. असं नेहमी नेहमी कसं होणार? बरं ईशा पण नाहीये आता काही दिवस इकडे. आय नो, पण मी आता तू रोज ऑफिसला येऊ शकशील अशी व्यवस्था करतो ना, मग तर झालं. हा यार ते बेस्ट ऑप्शन आहे माहितीये. म्हणजे इकडे राहिले नाही ना तर त्या राधिकाचं तोंड पण पाहिजे गरज नाही. काही ना काही प्रॉब्लेम्स होतील ना, काही भांडणं होतील आमची. इतकं बेस्ट होईल माहितीये. प्लीज जमव ना काहीतरी ऑफिसचं. जमव म्हणजे जमवणारच. काम झालं म्हणून समज. Oh God, you are the best. I know that is the main reason I'm with you. चला जाऊया पटकन, उशीर होतो. मी या घरात एकटा राहणार नाही. शनायासोबत मी सुद्धा हे घर सोडून चाललो. तुला घर हवं होतं ना, मिळालंय घर तुला. आता मी काय करेन, कुठे राहीन, हा माझा प्रश्न, मी बघून घेईन. ओके, मी असं समजेन की घर दान केलं तुला, रातोरात तुझ्या नावावर केलं. हे घराचे पेपर्स. तू सोबत असल्यामुळे माझं विजन खूप क्लिअर आहे ना. आय लव्ह यू सो मच. आता तू बघच, राधिका ना या ऑफिस मध्ये परत पाऊल ठेवायची हिंमत नाही करणार. मला खात्री आहे मला याच्यापेक्षा दुपटीनं कैकोपटीनं महान प्रतिष्ठा मिळेल याच ऑफिसमध्ये, आणि हेच तो मान देतील.